मुलं मोठी झालीत, आम्ही त्यांच्यात बिलकुल लक्ष घालत नाही. पालक हो, ही अभिमानानं सांगण्याची नाही तर लाज वाटण्याची गोष्ट आहे. 18-20 वर्षाची एखादी मुलगी दारू पिते, ड्रग्ज घेते, कड्यावरती नेऊन आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून देते, जीव मारते आणि तिच्या आईबापाला याविषयी कसलीच कल्पना नसते. पटतं तुम्हाला हे? आणि खरंच आपली मुलगी काय आहे हे तिच्या आईबापाला माहीत नसेल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी आणि दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही. थांबा, मी फक्त सिया आणि तिच्या आईबापाला तुम्ही कमेंटमध्ये शिव्या घालाव्यात म्हणून हा व्हिडिओ बनवत नाही, तर आपल्या आसपास किंवा आपल्या घरात अशी एखादी सिया तयार होऊ नये म्हणून प्रत्येक पालकांनी किमान 4 प्रश्न स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. पहिला प्रश्न, आपल्या मुलांना आपल्या घरात भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे का? दुसरा प्रश्न, आपल्या मुलांवरती कोणता भावनिक किंवा मानसिक ताण आहे का? तिसरा प्रश्न, आपली वयात येणारी मुलं नक्की कुणाच्या संपर्कात आहेत, सहवासात आहेत, त्यांचा मित्रपरिवार काय आहे आणि त्या मित्रपरिवाराचा किती परिणाम आपल्या लेकरांवरती आहे? आणि चौथा अत्यंत महत्वाचा प्रश्न, एखादी चूक झाली तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याची आई वडील एकत्र बसून आपल्या मुलांसमोर कधी तुमच्या घरात चर्चा होते का? मित्र, आपल्या घरात फक्त वयात येणाऱ्या मुलांबरोबर मार्क्स, करिअर याविषयी चर्चा होत असेल, या वयात येणाऱ्या मुलांना तुम्ही अधिकाधिक नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तुमच्या मुलांबरोबर नेहमी तुमची चिडचिड होत असेल, तर मुलं तुमच्यापासून डिटॅच होतील आणि आपल्याच अवतीभोवती उद्या एखादी न जाणो सिया तयार होईल. ती होऊ नये म्हणून गरज असते विश्वासात घेऊन प्रेमाने रोज आपल्या लेकरांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्याबरोबर भावनिकरित्या घट्ट नातं तयार करण्याची. हे घट्ट नातं तयार करण्याचा तुमच्यापैकी किती जण प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला मुलं वाढवताना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हेही मला कमेंट करून सांगा. आणि अत्यंत महत्वाचा विषय आहे, अधिकाधिक पालकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.